हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धावी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. यू माइट हॅव हार्ड अबाउट द ट्रेंड झोहो. व्हॉट इज दिस झोहो ट्रेंड? झोहो ट्रेंड जो चालत आहे तो स्वदेशी चळवळीशी कनेक्ट केला जात आहे. तरी भारतातली खरंच स्वदेशी चळवळ आहे का? हा झोहो ट्रेंड का सुरू झालेला आहे? याच्या मागची कारणे काय आहेत? श्रीधर वेंबू कोण आहेत आणि हे ट्रेंड का करत आहे, ट्रेंड कसं करत आहे, याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आता हा झोहो ट्रेंड आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण या ट्रेंडमध्ये चळवळ बनण्याची शक्यता आहे. तर आपल्याला समजून घ्यावं लागेल की चळवळ काय असते. चळवळ एक अशी घटना असते जिचा इम्पॅक्ट वर्षानुवर्ष राहत असतो, म्हणजे ती एक हिस्टॉरिकल घटना असते. जर तुम्हाला काही उदाहरणं सांगायची झाली तर आपली जी भगतसिंग यांनी सुरू केलेली क्रांतिकारी चळवळ होती, चंद्रशेखर आझाद भगतसिंग यांनी केलेली, तर ती एक चळवळ होती. गांधीजींची एक चळवळ होती, अहिंसा चळवळ, आणि स्वदेशी चळवळसुद्धा, आणि 1905ची स्वदेशी चळवळसुद्धा आपल्याला माहीतच असेल. तर या सर्व चळवळी आहेत, म्हणजे याचा इम्पॅक्ट जो आहे ना तो वर्षानुवर्ष राहत असतो, तो एक इतिहास बनतो. आणि काही ट्रेंड असतात की जे थोड्या काळापुरते चालतात आणि नंतर ते व्हॅनिश होतात, म्हणजे त्याचं नंतर कोणाला लक्षही राहत नाही, काहीच नाही. तर या जो झोहो ट्रेंड आहे त्याच्यामध्ये एक स्वदेशी चळवळ बनण्याची शक्यता आहे. तर सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर याचा ट्रिगर पॉईंट काय? याचा ट्रिगर पॉईंट आहे, आपण एक H1B व्हिसाचा व्हिडिओ टाकलेला आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर तुम्हाला मी इथं आय बटनवर लिंक देतो त्या व्हिडिओची, तिथं तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता. त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की H1B व्हिसाच्या फीजमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲस्ट्रॉनॉमिक हाईक केली, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात वाढ केली. म्हणजे तो $2,000 ते $5,000 मिळत होता, तर त्यांनी $1,00,000 त्याची किंमत वाढवली. मग त्यामुळं काय झालं, तर भारताचा इगो हर्ट झाला. तर H1B व्हिसा म्हणजे काय असते की जर समजा आपल्याला किंवा कोणत्याही देशाला अमेरिकेमध्ये जर काम करायचं असेल तर त्यांना एक व्हिसा लागतो, तो H1B व्हिसा आहे. आणि हा एवढी फीस वाढवल्यामुळं काय झालं, मग आता आपल्या भारतीयांचा इगो हर्ट झाला. मग आपल्या भारतामधले जे एंटरप्रेन्युअर्स आहेत, जे व्यावसायिक आहेत, त्यांनीसुद्धा सांगितलं, ट्विट केलं की चिंता करू नका, काय नाही, आपल्या भारताकडं सर्व गोष्टी आहेत, आपण सक्षम आहेत, तुम्ही इतर राहूनसुद्धा काम करू शकता वगैरे वगैरे, या सर्व गोष्टी सुरू झाल्या. म्हणजे आपण म्हणू शकतो की ट्रम्प यांनी केलेली H1B व्हिसाची हाईक ही ट्रिगर पॉईंट आहे. आता आपण बघूया ट्रेंड काय चालू आहे, थोडेफार आपण त्याचे उदाहरणं बघूया ट्रेंड कसा चालू आहे. तर आपले जे IT मिनिस्टर आहेत, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिनिस्टर अश्विनी वैष्णव, त्यांनी बघा काय ट्विट केलेलं आहे. आय एम मूव्हिंग टू झोहो, आवर ओन स्वदेशी प्लॅटफॉर्म फॉर डॉक्युमेंट्स, स्प्रेडशीट्स अँड प्रेझेंटेशन्स. त्याच्यानंतर हे बघा, हे दुसरं ट्विट बघा. स्ट्रॉंगर होमग्रोन स्टार्टअप्स, द नेक्स्ट फ्लिपकार्ट, झिरोदा और झोहो वोंट बी बिल्ड फ्रॉम डॉम्स इन कॅलिफोर्निया. दे विल बी बिल्ड बाय इंजिनियर्स स्टेइंग बॅक इन बँगलोर, पुणे अँड हैदराबाद. युनिकॉर्न्स दॅट आर मेड इन इंडिया, नॉट मूव टू US. आता इथे तर बघा, इथे तर पूर्ण लिस्टच दिलेली आहे. भारतातल्या ज्या महत्त्वाच्या कंपन्या आहेत, भारतीयांच्या कंपन्या आहेत, त्यांची लिस्ट इथे दिलेली आहे बघा. झोहो आहे, पोस्टमन आहे, फ्रेशवर्क्स आहे, इन्फोसिस आहे, TCS आहे, विप्रो आहे, HCL टेक आहे, टाटा मोटर्स आहे, महिंद्रा आहे, अमूल आहे, रॉयल एनफील्ड आहे, एअरटेल आहे, पतंजली आहे. अशा भरपूर कंपन्या आहेत बघा, ज्या भारतात बनलेल्या आहेत, भारतीयांनी बनवलेल्या आहेत. हे बघा, यांनी ट्विट केलेलं आहे की आय मेड इट, मूव्ड माय ईमेल टू झोहो मेल, प्राऊडली बिल्ट इन इंडिया अँड ट्रस्टेड बाय मिलियन्स वर्ल्ड वाईड. आता हे सर्व आपण ट्विट वगैरे पाहिलेले आहेत. आता आपण पाहूया हे झोहो नेमकं काय आहे. ZOHO झोहो काय आहे ते पाहूया आपण. झोहो ही एक सॉफ्टवेअर सर्व्हिसेस कंपनी आहे. म्हणजे आपण जे वर्ड फाईल वापरतो, पॉवर पॉईंट वापरतो, PDF बघतो, एक्सेल शीट बघतो, हे कोणाचं आहे? हे मायक्रोसॉफ्टचं वापरतो आपण जास्त करून. तसंच झोहोचं सुद्धा हा सर्व सूट आहे. जसा मायक्रोसॉफ्टचा सूट आहे ना, तसा झोहोचा सुद्धा सूट आहे. जसं Gmail आहे गुगलचं, तसंच झोहोचं सुद्धा झोहो मेल आहे. तर आता आपण बघितलं होतं ट्विटमध्ये की हे काही उदाहरणं घेतलेत आपण, असे खूप ट्विट आहेत ज्यामध्ये खूप जण आता Gmailकडून झोहोकडं स्विच होत आहेत. आणि कसं आहे बघा, आता मी अगोदरच सांगितलं होतं की चळवळ जर असेल तर ह्या गोष्टी कंटिन्यू होत राहतील. आणि झोहोसुद्धा त्यांचे काही ड्रॉबॅक असतील ईमेलमध्ये तर त्या इम्प्रूव्हमेंट करेल, त्याच्यामध्ये त्यांनासुद्धा आता युजर बेस मिळेल. अशा गोष्टी हळूहळू होतील. आता या इथून टेक्नॉलॉजी क्षेत्रातून सुरू झालेल्या आहेत, ह्या पुढं सगळ्या क्षेत्रामध्ये याचा प्रसार होईल.
अशी आपण अपेक्षा करू. तर जोहो बघितला आपण एक इंडियन मल्टीनॅशनल कंपनी आहे, जी सॉफ्टवेअर सर्व्हिसेस कंपनी आहे. कोणकोणते सॉफ्टवेअर बनवते त्याचीसुद्धा आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे. आता जोहोच्या मागे कोण आहे, म्हणजे जोहोचे फाउंडर कोण आहेत? तर जोहोचे फाउंडर आहेत श्रीधर वेंबू. हे बघा इथं स्क्रीनवर तुम्हाला त्यांचा फोटो दिसत आहे. आता श्रीधर वेंबूचं नाव तुम्ही ऐकलंसुद्धा असेल खूपदा, कारण श्रीधर वेंबू हे असे एंटरप्रेन्योर आहेत की जे शहराकडे न जाता खेड्यांकडे चला असं म्हणतात. म्हणजे काय करतात, त्यांनी त्यांचं जोहोचं हेडक्वार्टर जे आहे ते चेन्नईतल्या एका खेड्यामध्ये इस्टॅब्लिश केलेलं आहे आणि ते स्वतः खेड्यामधूनच काम करतात, त्यांच्या गावामधूनच काम करतात. तर त्यांनी एक ट्रेंड बदललेला आहे की शहरात गेलं पाहिजे, शहरातच तुम्ही काही मोठा विकास करू शकता, अशा काही गोष्टी नाही आहेत. तुम्ही खेड्यातून सुद्धा प्रगती करू शकता, तुम्ही खेड्यातून सुद्धा खूप मोठे बनू शकता. श्रीधर वेंबू यांच्याबद्दल थोडी माहिती बघूया. श्रीधर वेंबू यांचा जन्म तामिळनाडूमध्ये झाला. 1968 त्याचा जन्म झाला. त्यांनी IIT मद्रासीतून BTech केलं. त्यानंतर PhD आणि MS त्यांनी प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमधून केलं. 1996 त्यांनी ॲडव्हेंट नेट म्हणून कंपनी काढली त्यांच्या सहकारी टोनी थॉमस यांच्यासोबत आणि 2009 त्याचं नाव जोहो कॉर्पोरेशन असं केलं. तर आता आपण सर्व माहिती बघितलेली आहे या ट्रेंडविषयी, जोहो काय आहे वगैरे वगैरे, आणि हे का महत्त्वाचं आहे. आता स्वदेशी चळवळ जी होती आपली 1905ची, तिला ट्रिगर पॉईंट काय होता? तिला ट्रिगर पॉईंट होता बंगालची फाळणी. तर आता या स्वदेशी चळवळीला ट्रिगर पॉईंट हा H1B व्हिजामध्ये केलेली वाढ असू शकते का, हे आपल्याला आता कळेलच पुढं. अगोदर बघा ट्रेंड होता ग्लोबलायझेशनचा. ग्लोबलायझेशन जागतिकीकरणचा ट्रेंड होता. ग्लोबलायझेशन म्हणजे काय, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे जग पूर्ण एक गाव आहे. म्हणजे हे जग काय वेगवेगळं नाही. तुम्ही अमेरिकेत जा काय वेगळं नाही, इराणमध्ये जा, इराकमध्ये जा, कुठंही जा तुम्ही, तुम्हाला तिथं ॲक्सेप्ट केलं जाईल, तुम्हाला तिथं संधी दिल्या जातील वगैरे वगैरे, हे सर्व ग्लोबलायझेशनमध्ये येतं. परंतु आता ग्लोबलायझेशन टू प्रोटेक्शनिझम चालू झालेलं आहे. प्रोटेक्शनिझम जे आहे ते ग्लोबलायझेशनच्या एकदम विरुद्ध आहे. म्हणजे काय, तर अगोदर आपलं बघा, अगोदर आपलं भलं करा आणि नंतर बघा दुसरे देशातले लोक जे येतात आपल्याकडं त्यांचं बघा नंतर. म्हणजे कसं होऊ लागलं बघा, आता अमेरिकेमध्ये, चीनमध्ये आपले भारतीय जाऊ लागले, प्रगती करू लागले, खूप मोठे होऊ लागले. मग तिथले लोक म्हणू लागले की बाबा अगोदर आपल्या लोकांची प्रगती करा, आपल्या लोकांना मोठं बनवा आणि मग बाहेरच्या लोकांना मोठं बनवा. तर हे असा एक मतप्रवाह चालू असतो. कारण कोणालाही वाटतं आपल्या देशाची प्रगती व्हावी, आपल्या देशातल्या लोकांची प्रगती व्हावी, आपल्या देशाच्या लोकांना काम मिळावं वगैरे वगैरे. त्यामुळे हे होणारच आहे ग्लोबलायझेशन टू प्रोटेक्शनिझम, आणि हे चालू आहे. तर मग आपल्याला काय, भारताला काय करायला पाहिजे? आता ही स्वदेशी चळवळ जी सुरू झालेली आहे ना, हिला आपण पुढे न्यायला पाहिजे. ॲक्च्युली आपण जेवढं होईल तेवढं स्वदेशी गोष्टी वापरायला पाहिजे. वापरल्यावर आपल्याला त्यामध्ये काय ड्रॉबॅक्स आहेत बाबा ते कळतील. ते कळाल्यावर आपण ते निदर्शनास आणून देऊ शकू. जसं की आपण जीमेल वापरतो. आता जीमेलमध्ये आपल्याला काय प्रॉब्लेम येत नाही. जेव्हा आपण जोहो मेल वापरू, जोहो मेलमध्ये आपल्याला काही जर प्रॉब्लेम येत असतील तर आपण ते प्रॉब्लेम हायलाईट करू शकू, म्हणजे जोहो त्यावर काम करू शकेल. अशाच आपल्या भारतातल्या ज्या गोष्टी त्या डेव्हलप होत राहतील आणि हे टेक्नॉलॉजिकल जे क्षेत्रातून पुढं इतर क्षेत्रामध्ये सुद्धा या गोष्टी वाढत जातील. आता मागेच बघा आपण न्यूज बघितली होती की चीननं सुद्धा काय केलं होतं, त्यांच्याकडे रेअर अर्थ मटेरियल जे आहे, रेअर अर्थ मटेरियल आहे ना, त्याच्यासाठी खूप कमी आहेत, नावातच रेअर आहे. तर त्यांनी काय केलं, त्याच्यावर टेरिफ वाढवलं, म्हणजे कर वाढवला, म्हणजे भारताला त्या महाग वस्तू भेटावं म्हणून, किंवा त्याच्यावर कोटा लावला की एवढंच तुम्ही इम्पोर्ट करू शकता वगैरे वगैरे. आणि ते कशासाठी महत्त्वाचं आहे आपल्याला, आपले इलेक्ट्रिक व्हेकल्सचा आता एक युग सुरू झालेला आहे. तर इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये ते आपल्याला लागणार आहे रेअर अर्थ मटेरियल्स, बॅटरी बनवण्यासाठी त्याची, आणि इतरही पार्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्याची गरज आहे. मग आता हे असंच होत राहणार आहे. कोणतेही देश काय करणार आता की ग्लोबलायझेशन टू प्रोटेक्शनिझमकडं वळणार. कारण कसं असतंय, याची चर्चा आपण अगोदरच केलेली आहे का कशासाठी. तर ही जी चळवळ आहे ही ॲक्च्युली चळवळमध्ये रूपांतरित व्हायला पाहिजे. ही भारतासाठी खूप प्राऊड गोष्ट आहे आणि आपणही जेवढं होईल तेवढं यामध्ये योगदान दिलं पाहिजे. तुमचं काय मत आहे यावर तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.